नमस्कार मंडळी, मी रुपाली तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आय होप तुम्ही खूप छान असाल, आनंदात असाल आणि छान छान खात सुद्धा असाल. आता नवीन वर्ष लवकरच चालू होणार आहे. 2023 लवकरच एंड होणार आहे आणि लास्ट व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला होता की नवीन वर्षाचा संकल्प पहिला पैशाची सेव्हिंग कशी करावी, मनी सेव्हिंग कशी करावी यावर व्हिडिओ बनवला होता. आय होप तुम्हाला तो व्हिडिओ आवडला असेल. तर त्यातलाच दुसरा पार्ट हा नवीन वर्षाचा संकल्प हा मी आता करणार आहे. सो नवीन वर्षाचा संकल्प करण्यापूर्वी आपल्याला गतवर्षाचे चिंतन करणं खूप गरजेचं आहे. आणि मी काही सुरुवातीच्या ब्लॉग्समध्ये म्हणजे 2023च्या जानेवारी महिन्याच्या ब्लॉगमध्ये तुमच्यासोबत शेअर केलं होतं की मी काही संकल्प केलेले आहेत, काही गोष्टी ठरवलेल्या आहेत. तर त्याचा मी तुम्हाला इयर एंडिंगला एक छानसा व्हिडिओ बनवून तुमच्यासोबत शेअर करणार आहे. माझा अनुभव वर्षभराचा किंवा मी केलेल्या संकल्पनांचा अनुभव या सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे. तर आजचा व्हिडिओ हा तोच असणार आहे की मी गतवर्षामध्ये काही काही गोष्टी शिकलेल्या आहे. म्हणू शकत नाही कारण अजून काही दिवस बाकी आहेत. परंतु हा व्हिडिओ मी नवीन वर्षासाठी बनवत आहे. सो मी यासाठी इथे गतवर्षाचा उल्लेख केलेला आहे. सो गतवर्षामध्ये गतवर्षाचे आपण चिंतन अजिबात करत नाही. जसे की फसलेले बेत, झालेल्या चुका, अनुभवातून शिकलेल्या गोष्टी, रुसवे, कोणाचे दुखावलेले मन या सगळ्या गोष्टींचे आपण चिंतन करत नाही. सो या गोष्टीचे चिंतन करणं खूप महत्त्वाचं आहे. जेव्हा तुम्ही या गोष्टीचं चिंतन करता ना, तेव्हाच तुम्ही नवीन वर्षामध्ये जेव्हा संकल्प करता तर त्याच तुम्ही चुका करत नाहीत. तर या सगळ्या गोष्टींचे चिंतन मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे की 2023 माझ्यासाठी कसं गेलं. तर वर्षाच्या सुरुवातीला जसं की सगळ्यांनाच खूप उत्साह असतो, मला सुद्धा खूप उत्साह होता. मी सुद्धा खूप शेड्यूलिंग केलं, खूप साऱ्या गोष्टी ठरवल्या, खूप सारे संकल्प केले. त्यामधले बरेचसे संकल्प झाले पूर्ण, बरेचसे संकल्प अर्धवट राहिले. आणि का राहिले, काय चुका झाल्या किंवा काही गोष्टी कुठे चुकल्या, ह्या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करते. मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे की गत वर्ष म्हणजे 2023 माझ्यासाठी कसं होतं. तर जसं की सुरुवातीच्या महिन्यात जानेवारी महिन्यात खूप साऱ्या गोष्टी केल्या मी माझ्या स्वतःसाठी. मी ग्लो चॅलेंज घेतला. त्याचबरोबर प्रज्ञाचा वाढदिवस सेलिब्रेशन केला. त्यानंतर जानेवारीच्या सुरुवातीला मी माझ्या मिनी गार्डनसाठी खूप साऱ्या कुंड्या आणल्या, त्याच्यामध्ये छान छान झाडं लावली. त्यानंतर लग्न अटेंड केले. त्यानंतर पुढच्या हळदी कुंकू समारंभ साजरा केला. त्यानंतर पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे फेब्रुवारीमध्ये, मार्चमध्ये मी छान असा शिमग्याचा उत्सव सेलिब्रेशन केलं. प्रभादेच्या जत्रेला जाऊन आली, दादर मठात पहिल्यांदा गेली. मे महिन्यामध्ये खूप साऱ्या मजा केल्या, खूप एन्जॉय केलं. 10 दिवस गावी राहून आली. निसर्गाच्या सानिध्यात खूप छान असा टाईम स्पेंड केला, खूप मजा केली. फॅमिलीसोबत खूप छान असा टाईम स्पेंड केला. त्यानंतर आईचा पहिल्यांदा वाढदिवस सेलिब्रेशन केलं. जसं की मी व्हिडिओमध्ये आधीसुद्धा एकदा सांगितलं होतं की माझ्या आईचा वाढदिवस आम्ही यापूर्वी कधीही सेलिब्रेशन केला नव्हता. तर यावर्षी मी ठरवलं होतं की काही झालं तरी आपण सेलिब्रेट करावं. कारण जस्ट त्या 2-4 महिन्यापूर्वीच मला तिचं बर्थ सापडली होती. सो त्यामुळे मी वाढदिवस आईचं सेलिब्रेशन केलं. आणि त्या वर्षामधलं खूप छान गिफ्ट होतं माझ्यासाठी. कारण माझ्या आईच्या चेहऱ्यावरती जे हसू आलं होतं किंवा जे स्माइलिंग आलं होतं, ती जी खुश झाली होती, ते माझ्यासाठी खूप अनमोल होतं. माझ्यासाठीच काय तर माझ्या भावंडांसाठी सुद्धा खूप अनमोल. पावसाच्या दिवसामध्ये आम्ही दहीहंडी बघण्यासाठी पहिल्यांदा इतक्या पावसामध्ये दादरला गेलो. तो सुद्धा खूप छान क्षण होता. ॲडव्हेंचर टाईप होता, थोडं रिस्कसुद्धा होतं, बट ॲडव्हेंचर टाईप थोडंसं होतं. ते सुद्धा छान एक अनुभव घेतला आम्ही. सो आणि जसं मी ठरवलं होतं की या वर्षामध्ये जास्तीत जास्त पुस्तकं वाचावी, तर पुस्तकंसुद्धा वाचली मी. जितकं ठरवलं तितकी पुस्तकं शक्य नाही झाली, बट जितकी वाचता आली तितकी मी वाचली पुस्तकं. त्यानंतर नवरात्रामध्ये पहिल्यांदा मी गावी गेली. म्हणजे इतक्या वर्षामध्ये पहिल्यांदा गावी नवरात्र सेलिब्रेशन केलं आणि तिथेही एन्जॉय केलं. मला सुरुवातीला वाटत होतं की मुंबईत जसं आपण सेलिब्रेशन करतो किंवा मजा करतो, तिथे मला गावी जाऊन करता येणार नाही. बट मी चुकीची होती. तिथे खूप छान एन्जॉय केलं. त्याचबरोबर खूप साऱ्या मंदिरामध्ये जाऊन देवाचं दर्शन घेतलं, म्हणजे देवीचं दर्शन घेतलं, ओट्या भरल्या. हा सुद्धा माझ्यासाठी खूप छान आणि अनमोल क्षण होता. त्यानंतर घरासाठी काही डेकोरेटिव्ह आयटम्स मागवले. दिवाळीमध्ये खूप छान सेलिब्रेशन झालं, अगदी शांततेत. इतक्या वर्षामध्ये पहिल्यांदा खूप शांततेत माझं सेलिब्रेशन झालं. दिवाळी सेलिब्रेशन आहे तर खूप दरवर्षी घाई असते. टाईम कमी असतो आणि खूप सारी कामं असतात, बट यावर्षी असं अजिबात झालं नाही. सगळं सेलिब्रेशन जसं माझ्या मनाला हवं होतं तशा प्रकारे झालं. खूप छान झालं, आनंदात झालं. प्रत्येक क्षण छान असा अनुभवला. त्यानंतर काही म्हणजे लॉकडाऊनपासून आम्ही पिकनिकला जायचा प्रयत्न करत होतो. ट्रिपसाठी म्हणजे बाहेर फिरण्यासाठी जायचा प्रयत्न करत होतो. पण ते काही शक्य झालं नाही. 2 वर्षात सतत आमचे प्लॅन फेल होत होते. फायनली आम्ही
तिरुपतीला सुद्धा जाऊन आलो या वर्षामध्ये. तिरुपती दर्शन घेतलं, खूप मजा केली, खूप एन्जॉय केलं. आणि जसं वर्षाचं माझं टार्गेट होतं की वर्षातून एक तरी पिकनिक करावी, तर ती केली आम्ही. त्यानंतर देवदर्शनाचा बेत चालू होता आमचा खूप वर्षापासून, बट पूर्ण सगळा झाला नाही बेत, पण त्यातला एक बेत माझा कंप्लीट झाला देवदर्शनाचा, जो की जेजुरीचं दर्शन करायचं होतं मला. खंडोबाच्या दर्शनाला जायचं होतं, कुलदैवत जे आहेत त्यांच्या दर्शनासाठी. तर तो सुद्धा माझा बेत कन्फर्म म्हणजे कंप्लीट झाला आणि छान वाटलं मला ते सुद्धा. तर अशा प्रकारे माझं पूर्ण वर्ष गेलं. यामध्ये खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळाल्या आणि काही अजूनही माझ्यामध्ये मी बदल करण्याचा सुद्धा प्रयत्न केला. मी स्वतःला थोडासा टाईम द्यायला शिकली. थोडासा म्हणण्यापेक्षा खूप जास्त टाईम द्यायला शिकली मी. याआधी थोडा टाईम मी स्वतःला देतच होती. बट या वर्षामध्ये मी जितकं शक्य होईल तितकं मी स्वतःला टाईम देण्याचा प्रयत्न केला. स्वतःवरती इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी मी खूप भर दिला स्वतःवरती. त्यापैकी बऱ्यापैकी माझ्यामध्ये फरकसुद्धा जाणवला असेलच तुम्हाला सुद्धा. त्याचबरोबर मी शेड्यूलिंग करायला शिकली, लिहायला शिकली. खूप साऱ्या गोष्टी मी डायरीमध्ये लिहायला शिकली, बुक्समध्ये लिहायला शिकली. त्याबरोबर शेड्यूलिंग करायला शिकली, जसं की प्लॅनिंग करायला शिकली प्रत्येक गोष्टीचं. आठवड्याच्या जेवणाचं असू दे, मग महिन्याचं असू दे, बजेटमधलं असू दे, सेव्हिंगमधलं बऱ्याचशा गोष्टी अजून इम्प्रूव्ह केल्या मी या वर्षभरामध्ये. खूप साऱ्या गोष्टी इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न केला. काही त्यातल्या गोष्टी राहून सुद्धा गेल्या. तर त्यासुद्धा मी आता येणाऱ्या नेक्स्ट इयरमध्ये नक्की कंप्लीट करणार आहे आणि त्यावरचा व्हिडिओसुद्धा बनवणार आहे, की माझ्या नवीन वर्षाचे संकल्प काय असणार आहेत आणि तुम्ही सुद्धा कोणत्या प्रकारचे संकल्प ठेवू शकता आणि काय काय संकल्प घेऊ शकता. यावर सुद्धा नेक्स्ट व्हिडिओ येणारच आहे याच्या मागोमाग लगेचच. तर तो सुद्धा नक्की बघा तुम्ही. तर हे झाले माझे गत वर्षामध्ये म्हणजे 2023 मधले छान असे अनुभव. आता यामध्ये चुकलं काय, फसलं काय किंवा मी काय चुका केल्या, या सगळ्या गोष्टी सुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे. कारण तुम्ही माझी फॅमिली आहेत, सो फॅमिलीसोबत आपण प्रत्येक गोष्ट शेअर करतो, जेणेकरून मी केलेल्या चुका तुम्ही पुन्हा करू. वर्षामध्ये न कळत का असेना माझ्याकडून स्क्रीन टाईम खूप जास्त वाढला. कारण जसं की आता मी यूट्यूबच्या फील्डमध्ये आहे, यूट्यूबसाठी मी काम करते, यूट्यूबचं काम करते, त्यामुळे आपोआपच माझं स्क्रीन टाईम वाढण्याची शक्यता होतीच. बट तो कंट्रोल करणं सुद्धा माझ्या हातातच होतं. बट मी तो कंट्रोल माझा तितकासा राहिला नाही त्याच्यावरती. माझा कंट्रोल त्याच्यावरचा सुटत गेला. तो मी या वर्षामध्ये रिपीट करणार नाही आहे. त्यानंतर थोडासा हेल्थकडे माझ्या दुर्लक्ष झालं, कारण सतत यूट्यूबच्या कामामध्ये सतत डोक्यात विचार राहायचे, की कोणता कंटेंट द्यायचा आहे किंवा काय करायचं आहे. या सगळ्या गोष्टी माझ्या डोक्यात जास्त फिरायच्या आणि त्यासाठी मी कामसुद्धा करायची. आणि त्यासाठी काम करायची, घरातल्या 2 मुलांना सांभाळून, घरातली कामं सांभाळून, त्याचबरोबर यूट्यूब, ह्या सगळ्या गोष्टी आपण कितीही जरी म्हटलं ना ईझी आहे, सो तरी पण प्रॅक्टिकली बघायला गेलं तर थोडं डिफिकल्ट आहेच या सगळ्या गोष्टी. तर या करताना खूप दमछाक व्हायची, खूप थकायला व्हायचं. मध्ये तर मला 1-2 महिन्यापूर्वी तर दिवाळीच्या आसपास मला बॅक पेनचा इतका जास्त त्रास झाला होता, की मला काहीच जमत नव्हतं. काही म्हणजे काहीच होत नव्हतं. माझे त्या दरम्यान व्हिडिओसुद्धा खूप कमी येत होते. कारण खूपच जास्त त्रास व्हायला लागला होता. कारण सतत मोबाईल बघणं किंवा सतत यूट्यूबसाठी काम करणं, सतत उभं राहणं किंवा काहीतरी कंटेंट ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ना खूप स्ट्रेस यायचा. अजिबात मी रेस्ट करायची नाही. दिवसभरात सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत सगळं तेच डोक्यात फिरत राहायचं, एडिटिंगचं काम वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. त्यामुळे ना एकंदरीत माझ्या हेल्थकडे दुर्लक्ष झालं. सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते मी नेक्स्ट इयरमध्ये अजिबात रिपीट करणार नाही. कारण मी या सगळ्या गोष्टींचा ना अजून चांगल्या प्रकारे शेड्यूलिंग करण्याचा प्रयत्न करणार आहे. अजून छान प्रकारे प्लॅनिंग करण्याचा प्रयत्न करणार आहे. तो तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेन. त्यानंतर सेव्हिंगच्या बाबतीमध्ये केलेला मी संकल्प जो होता तो बऱ्यापैकी मी पार पाडला. पण जसं मला हवं होतं तशा प्रकारे मी नाही तो पार पाडला. कारण थोडाफार खर्च वगैरे वाढत गेले, काही गोष्टी अचानक घडल्या, काही ओकेजन अचानक आले, काही गोष्टींची खरीदारी जास्त झाली. तर या सगळ्या गोष्टींवर पण मी नेक्स्ट इयरला कंट्रोल ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याचबरोबर या बाबतीमध्ये एक्सरसाइज वगैरे किंवा योगा वगैरे जे मी घरी करत होती, त्यामध्ये सुद्धा माझं गॅपिंग खूप होतं. म्हणजे आज केलं तर 2 दिवस मी करत नव्हती. तर त्या बाबतीत सुद्धा मी नेक्स्ट इयरला छान प्रकारे स्वतःला प्लॅनिंग करेन, स्वतःला छान असा टाईम देईन. स्वतःबद्दल इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी मी काही गोष्टी ठरवल्या होत्या. जसं की माझ्या इंग्लिश स्पीकिंगकडे मी थोडं जास्त लक्ष देईन. जसं की आपण मराठी मीडियममध्ये शिकून येतो, इंग्लिश आपल्याला सब्जेक्ट असतो, सगळं असतं. बट आपलं जे सुरुवातीचं 1ली ते 10वी पर्यंतचं जे शिक्षण असतं ते मराठीत असतं. त्यामुळे थोडंसं ना आपल्याला बोलण्याचा कॉन्फिडन्स कमी असतो. म्हणजे आपण लिहू शकतो, वाचू शकतो, आपल्याला समजतं सगळं, पण बोलण्याचा जो कॉन्फिडन्स असतो
त्याची लेवल थोडीशी कमी असते. बट मी ठरवलं होतं की मी त्याच्यावरती काम करेन, इम्प्रूव्हमेंट करण्याचा प्रयत्न करेन. पण जितका मला इम्प्रूव्हमेंट हवं होतं तितकं ते झालं नाही, खूप कमी झालं. तर मी नेक्स्ट इयरला त्याच्यावर सुद्धा वर्क करणार आहे. त्यानंतर मी माझ्या स्किन केअर रूटीनचा जो ठरवला होता संकल्प, तो मी छान प्रकारे पार पाडला. कारण स्किन केअरमध्ये ज्या बाबतीत मी जशा गोष्टी ठरवल्या होत्या, तर मी त्या फॉलो केल्या. लास्ट टू लास्ट इयरला मला तितकंसं जमलं नाही रूटीन. बट या वर्षामध्ये माझं स्किन केअर रूटीन जे आहे, ते खूप छान प्रकारे मी फॉलो केलं. त्यानंतर लास्ट इयर जसं मी ठरवलं होतं, की माझ्या हेअर केअरकडे, माझ्या केसांची खूप जास्त काळजी घेईन, त्याच्याकडे खूप जास्त लक्ष देईन. पण तितकं मला जमलं नाही. जसं की आपण म्हणतो की 12 राशीची 12 माणसं या जगात असतात. प्रत्येकाचं वागणं, बोलणं, विचार करण्याची पद्धत, या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या असतात. आपण जसं विचार करतो तसं समोरचा व्यक्ती विचार करेल असं नाहीये. त्याचमुळे आपल्याकडून नकळत का असेना कोणाचं मन दुखावलं असेल, कोणाला एखादा शब्द बोलला गेला असेल, तर त्यासाठी सुद्धा मी या गतवर्षामध्ये माझ्याकडून झालेल्या अशा चुका असतील, तर त्या मी सुधारण्याचा नक्कीच पुढच्या वर्षामध्ये प्रयत्न करणार आहे. आणि या सगळ्या गोष्टी मी बाजूला ठेवून माझ्या जो फोकस आहे त्याच्याकडे जास्त लक्ष देणार आहे. तर गेल्या वर्षामध्ये 2023 मध्ये असे काही क्षण आले आहे. प्रत्येकाच्याच आयुष्यात येतात, की कधीतरी असा एक पॉइंट येतो ज्यावेळेला आपल्याला खूप खचल्यासारखं वाटतं. खूप गमावल्यासारखं वाटतं. असं वाटतं आपण काहीच करत नाही. इतका प्रयत्न करून सुद्धा आपल्याला यश मिळत नाही, ग्रोथ होत नाही आणि कुठेतरी आपल्याला थोडंसं कमी वाटायला लागतं किंवा आपल्याला खूप डाऊन वाटतं. आपला मॉरल डाऊन होतो. त्यानंतर डिमोटिवेट व्हायला होतं. असे क्षण आपल्या आयुष्यात येतात. माझ्यासुद्धा आले गेल्या वर्षात. सो त्यावेळेला मी मला स्वतःला सावरलं. बट पुढच्या वर्षात मी काळजी घेईन, की ते क्षण माझ्या आयुष्यात येऊ नये किंवा जर ते आले, तर मी त्याला खूप स्ट्राँगपणे तोंड देईन. त्यांना हिंमत देऊन त्या गोष्टीला मी स्वतःला छान असं बनवून घेईन, की मी त्या गोष्टी सहजच टॉलरेट करू शकेन. स्वतः त्या गोष्टींना छान प्रकारे तोंड देऊ शकेन, असा मी स्वतःला स्ट्राँग बनवण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे. सो अशा सगळ्या गोष्टी होत्या. माझ्या गतवर्षाचं चिंतन होतं. काही गोष्टी यामध्ये कदाचित राहूनही गेल्या असतील. कारण आफ्टर ऑल आपण सगळे ह्युमन बीइंग आहोत. त्यामुळे काही गोष्टी आपल्या विसरण्यात येतातच. सो येणारं 2024 हे नवीन वर्ष तुम्हाला सगळ्यांना छान आनंदाचं, सुखाचं आणि समाधानाचं जावो. चला मग आजचा ब्लॉग जो आहे तो मी इथेच एंड करणार आहे. आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.